जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयानं काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्या ईसीजी मध्ये बदल दिसल्यानं त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार की त्यांना डिस्चार्ज मिळणार याकडे लक्ष आहे। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, अमोल, सध्या तरी असं दिसत होतं की सुनील केदार यांचा रुग्णालयातला जो मुक्काम आहे तो वाढण्याची शक्यता आहे, कारण की काल देखील डॉक्टरांच्या एका पथकाने सुनील केदार यांची वैद्यकीय तपासणी केली। त्यामध्ये सुनील केदार यांना मागच्या 2 दिवसापासून सातत्याने मायग्रेनचा तीव्र त्रास सुरू आहे। त्यावेळी त्यांना 2 किलो ऑक्सिजनवर ठेवण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त त्यांचा जो ईसीजी काढण्यात आला होता त्यामध्ये देखील बदल आढळून आलेले आहेत। त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एंजिओग्राफी करण्याचा देखील सल्ला दिलेला आहे। या 2 कारणामुळे कुठेतरी सुनील केदार यांचा रुग्णालयातला जो मुक्काम आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। डॉक्टरांचं एक पथक सुनील केदार यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून दर 2 तासानंतर त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला जात आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की सोमवारला, म्हणजे आज रविवार असल्यामुळे आज वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कदाचित सोमवारला त्यांच्यावर एंजिओग्राफी केली जाईल किंवा मंगळवारला ती केली जाऊ शकते। त्यामुळे कुठेतरी सुनील केदार यांचा आणखी 2-3 दिवस मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। जर का सुनील केदार यांचा मुक्काम रुग्णालयातला 1 आठवड्याच्या वर झाला तर वैद्यकीय महाविद्यालयाचे जे अधिष्ठाता आहे त्यांना एक अहवाल द्यावा लागेल की त्याचं कारण काय। तर सध्या तरी सुरुवातीचा आजचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आणखी जर का सुनील केदार यांचा मुक्काम वाढला तर मग वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मग पुढचा निर्णय घेतला जाईल। पण सध्या तरी सुनील केदार यांना तीव्र मायग्रेनचा त्रास आणि त्यांच्या ईसीजी मध्ये आलेला बदल या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर उपचार सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।